मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 12 काळांचा अभ्यास करायचा आहे. किती काळांचा अभ्यास करायचा आहे? 12 काळांचा. तर पहा, पहिला काळ आपला प्रेझेंट टेन्स आहे. 12 काळाचा अभ्यास म्हणजे आता आपल्याला 12 काळाचे 12 वाक्य शिकायचे आहेत. तर पहिलं वाक्य बघा. पहिलं वाक्य काय आहे? मी पत्र लिहितो. काय वाक्य आपलं? मी पत्र लिहितो. सर बघा इंग्लिश मध्ये काय होईल? आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. अ लेटर. आय राईट अ लेटर. आता दुसरं वाक्य काय आहे? दुसरं वाक्य बघा. मी पत्र लिहित आहे. बघा काय होईल? मी पत्र लिहित आहे. आता आपल्या इंग्लिश मध्ये काय होईल? बघा काय होईल आपल्या इंग्लिश मध्ये? आय एम राईट अ लेटर. रायटिंग अ लेटर. बघा काय झालं वाक्य? मी पत्र लिहित आहे. आय एम रायटिंग अ लेटर. पहिलं वाक्य मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. आता तिसरं वाक्य काय होईल आपलं? मी पत्र लिहिलेले आहे. मी पत्र लिहिलेले आहे. आपलं इंग्लिश मध्ये काय होईल आता बघा? आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर. आता आपला चौथा काळ आहे. चौथा काळ काय आहे? मी पत्र लिहित आलेलो आहे. मी पत्र लिहित आलेलो आहे. बघा आता आपल्या इंग्लिश मध्ये करायचंय. मी साठी आपल्याकडे काय शब्द आहे? आय. त्याच्यानंतर आपल्याला इकडे काय? लिहित आलेलो आहे. काय वाक्य? आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. बघा आपण 4 काळाचे 4 वाक्य पाहिले. पहिलं वाक्य काय बघा? मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. दुसरं वाक्य मी पत्र लिहित आहे. आय एम रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आहे. आय एम रायटिंग अ लेटर. तिसरं वाक्य काय? मी पत्र लिहिलेले आहे. आय हॅव रिटन अ लेटर. मी पत्र लिहिलेले आहे. आय हॅव रिटन अ लेटर. चौथं वाक्य आहे मी पत्र लिहित आलेलो आहे. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो आहे. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.